व्हिडिओ सुरू करण्या अगोदर आमच्या @पोस्ट मराठीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। कारण तुम्हाला आता 2 वर्षांपूर्वी घडलेली घटना माहित असेल बरोबर की वर्धेला ते साहित्य संमेलन झालं आणि गेल्या अनेक वर्षांपासून प्राध्यापक सुरेश द्वादशीवार यांनी गांधींवरती व्याख्यानं दिली, महाराष्ट्रामध्ये पुस्तकं लिहिलेली आहेत आणि काहींनी मागणी अशी केली की सुरेश द्वादशीवार जर वर्धेच्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले तर ते औचित्यपूर्ण राहील, कारण सेवाग्राम हे जे महात्मा गांधींचं निवासस्थान होतं हे अगदी जवळ होतं आणि नागपुरात जी विदर्भ साहित्य संघ संस्था आहे, घटक संस्था, या संस्थेचे जे अध्यक्ष होते मनोहरराव म्हैसाळकर यांनी सुद्धा त्याला मान्यता दिली होती आणि इतर सगळ्या संस्थांमध्ये मनोहरराव म्हैसाळकरांच्या मताला मान होता। तर तो एक घटनाक्रम फार मजेदार आहे की गोव्यामध्ये या महामंडळाची बैठक सुरू होती। मला असं वाटतं की ते 12-15 मार्च वगैरे आहे 2022 मधलं आणि त्याच वेळी नागपूरमध्ये एका पुस्तकाचं प्रकाशन झालं। त्या पुस्तकाचं नाव होतं महात्मा गांधी आणि मराठी साहित्य। ते तुम्हीच लिहिलेलं? मी संपादित केलेलं। ते खरं म्हणजे ते साहित्य अकादमीचं एक चर्चासत्र होतं आणि अनेक लेखकांनी महात्मा गांधींच्या वेगवेगळ्या विचारावरती त्यामध्ये लेख लिहिलेले होते। म्हणजे त्याच्यामध्ये डॉक्टर अभय बंग यांच्यापासून तर अशोक राणा यांच्यापर्यंत खूप मोठ्या लेखकांचे लेख आहेत। म्हणजे त्यात राजन गवस आहेत, रंगनाथ पठारे आहेत, सगळे आहेत। तर त्या पुस्तकामध्ये सुद्धा अशी मांडणी केलेली आहे काही लेखकांनी की मराठी साहित्यात गांधींना जो न्याय मिळाला पाहिजे तो मिळालेला नाहीये। बहुतांशी लेखक जे होते स्वातंत्र्य पूर्वी आणि नंतर हे मध्यमवर्गीय होते आणि त्यांच्यावरती गांधी विरोधी विचारसरणीचा पगडा होता। त्यामुळे गांधीवाद जो मराठी साहित्यात खऱ्या अर्थाने जोमाने उमलून यायला पाहिजे होता, पण तसा तो आलेला नाहीये। सावरकर प्रेमी होते असंही त्याच्यामध्ये आणि द्वादशीवारांनी त्या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभामध्ये असे उद्गार काढले की मराठी मध्यमवर्गीय लेखक हे सगळे सावरकरवादी आहेत आणि गांधीवादी आहेत। आणि त्यांनी परत त्या काळातील सत्तेविरुद्ध सुद्धा ते बोलले। लगेच याच्या प्रतिक्रिया उमटल्या, टीव्हीवरती बातम्या आल्या, वर्तमानपत्रात बातम्या आल्या आणि गोव्यात जी बैठक सुरू होती तिथल्या मंडळींनी याला विरोध केला की आपण हा पदाच्या निवडीचा मुद्दा बाजूला ठेवू, आपण नंतरच्या बैठकीत घेऊ। योगायोगाची गोष्ट अशी की त्याच्या दुसऱ्याच दिवशी मनोहरराव म्हैसाळकरांचं निधन झालं, ज्यांनी सुरेश द्वादशीवार यांचं नाव पुढे केलं होतं, मोठ्या प्रमाणात समर्थन दिलं होतं। विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष, विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष होते आणि ती बैठक पुढे ढकलल्यामुळे तो निर्णय मागे राहिला आणि 1 महिन्यानंतर त्या महामंडळाची बैठक वर्धेला झाली आणि अशा प्रकारच्या नंतर बातम्या आल्या। त्यामध्ये मग त्यांची निवड झाली नाही द्वादशीवारांची, त्यांच्याऐवजी औरंगाबादचे न्यायमूर्ती चपळगावकर यांची निवड झाली। सगळ्यांना अपेक्षा होती की प्राध्यापक सुरेश द्वादशीवार यांची निवड होईल, पण म्हैसाळकरांचं निधन झालेलं होतं आणि असं सांगितलं जातं की ती बैठक सुरू असताना वर्धेला मंत्रालयातून एक फोन आला आणि ते जे महामंडळाचे अध्यक्ष होते त्यांना असं सांगण्यात आलं की तुम्ही जर सुरेश द्वादशीवार यांची निवड अध्यक्षपदी केली तर ते काही योग्य राहणार नाही। म्हणजे वेगळ्या नम्र शब्दामध्ये एक प्रकारे इशारा देण्यात आला होता असं म्हणा। आणि साहित्य महामंडळाला आयोजनासाठी शासनाकडून 2 कोटी रुपये मिळतात, त्यामुळे वर्तमानपत्राच्या बातमीचा हवाला देऊन मी सांगतो, कारण कोणी फोन केला होता की नाही हे आपण सांगू शकत नाही, पण मोठं वर्तमानपत्र आहे लोकसत्ता, त्यांनी ती बातमी छापली होती की अशा पद्धतीचं घटना घडलेली आहे आणि त्यामुळे द्वादशीवारांचं नाव बाजूला सरलं आणि खूप त्यावर चर्चा झाली होती। म्हणजे द्वादशीवारांना जर का पुढे केलं तर सरकारी निधी मिळणार नाही अशा पद्धतीचे एकंदरीत असा सुद्धा विचार त्यावेळी झालेला होता। कदाचित तो झाला असेल म्हणून त्यांनी नाव घेतलं नाही, पण त्यानिमित्तानं मराठी साहित्य महामंडळाला स्वातंत्र्य आहे की नाही हा खरा एक प्रश्न आहे। आपण असं म्हणतो की सरकारचं जे काही नियंत्रण आहे हे प्रशासनावर असू शकते, पण लोकांच्या भावना, लोकांचे विचार, लोकांची अभिव्यक्ती, लोकांचं साहित्य यावर असू शकत नाही।